29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी राज्यामध्ये 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला लागणार निकाल. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत घोषणा. 29 महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला. 2869 जागांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान. आजपासून सर्व पालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू. राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकींकरता उमेदवारी अर्ज 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जाणार, तर 31 डिसेंबरला होणार अर्जांची छाननी. महापालिका निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 2 जानेवारी पर्यंत अंतिम मुदत, तर 3 जानेवारीला होणार अंतिम उमेदवारी यादी जाहीर. महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरली जाणार. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्यानं त्यामध्ये नावं वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत. पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट. मतदार यादीतील प्रक्रिया अपूर्ण असताना निवडणुकांची घोषणा करणं म्हणजे मतदारांच्या हक्कांवर घाला आणि लोकशाही प्रक्रियेची थट्टा आहे. निवडणूक जाहीर होताच विरोधकांनी आळवला सूर. मुंबईकर महायुती सोबतच राहणार हा विश्वास व्यक्त करत पुण्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत तर ठाण्यामध्ये युती करता प्रयत्न करू. मनपा निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. पुण्यामध्ये कोयता गँग दिसता कामा नये. पुण्यामधील कोयता हल्ल्यांवरून अजित पवारांची पोलिसांना ताकीद. कारवाईमध्ये राजकीय हस्तक्षेप करणार नाही अशी ही दिली ग्वाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.